जमिनीतून गुप्तधनाचा हंडा काढून देतो असे सांगून फसवणूक करणारा भोंदूबाबा जेरबंद। अर्जदार गोविंद मल्लिकार्जुन वंगारी राणा सोलापूर यांची इसम नामे मोहम्मद कादर शेख याने अर्जदार यांच्या राहत्या घरातून गुप्तधनाचा हंडा काढून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीस काहीतरी द्रव्य पिणास देऊन जादूटोणा केला आणि त्याकरता त्यांच्याकडून वेळोवेळी 1,87,31,300 रुपये रोख रक्कम घेऊन फसवणूक केली। याबाबतचा तक्रार अर्ज पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्याकडे दाखल केला होता। नमूद तक्रारी अर्ज पुढील चौकशीकरता गुन्हे शाखेस प्राप्त झाला होता। सदर अर्जाची चौकशी गुन्हे शाखेकडील दत्तात्रय काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी करून त्याप्रमाणे जेल रोड पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे भारतीय दंड संहिता कलम 406, 417, 420 आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत आणि त्यांच्या समूळ उच्चाटनाकरता अधिनियम 2013 चे कलम 3(2) अन्वये 9 ऑक्टोबर 2025 रोजी गुन्हा दाखल केला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सोलापूर शहर यांच्याकडे देण्यात आला। अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सोलापूर शहर यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सदर गुन्ह्याचे पुढील तपासाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन सदर गुन्ह्यातील आरोपी नामे मोहम्मद कादर साब शेख याचा शोध घेण्याकरता गुन्हे शाखेकडील 4 तपास पथके रवाना केली। त्यापैकी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथकास सदर आरोपी हा विजापूर राज्य कर्नाटक येथे असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली, परंतु त्याचा निश्चित पत्ता मिळाला नाही। त्यानंतर मिळालेल्या बातमीप्रमाणे 9 ऑक्टोबर 2025 रोजी अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा असे तपास पथकासह विजापूर कर्नाटक येथे जाऊन आरोपी मोहम्मद कादरसाब शेख हा आदिलशाही नगर जर्मन बेकरीजवळ असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यानंतर आरोपीस त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले। त्यावेळी त्याच्या ताब्यातून जादूटोण्याचे साहित्य जप्त करण्यात आले। त्यानंतर नमूद आरोपीस न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने आरोपीस 13 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास अरविंद माने गुन्हे शाखा सोलापूर शहर हे करत आहेत। सोलापूर शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे त्यांची देखील अशाच प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी संबंधित पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करावी।